धाराशिवमध्ये निवडणूक कोणचीही असो, ती निवडणूक पार पडली आणि मतदान पार पडली की मतदान पार पडल्यानंतर जी मतपेट्या आहेत ती मतपेट्या या स्ट्रॉंग रूमभोवती ठेवण्यात येतात स्ट्रॉंग रूममध्ये, आणि या स्ट्रॉंग रूमला मोठा पोलीस बंदोबस्त असतो. आत्तासुद्धा या ठिकाणी 36 लोकांचा पोलीस बंदोबस्त आहे. त्यामध्ये स्थानिकचे 18 ते 20 लोक आहेत. मात्र महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हे 18 ते 20 लोक जी आहेत ती ह्यांना गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीपासून भत्ता मिळालेला नाही आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे निवेदन देऊन मागणी केली आहे, मात्र त्यांचा भत्ता मिळत नाही आहे. त्यामुळे त्यांची कुठेतरी नाराजी आहे. आपल्याबरोबर आता या संदर्भात बोलण्यासाठी शेख पोलीस उपनिरीक्षक आहेत. काय तुमची मागणी आहे नेमकं आणि भत्ता कधीचा मिळाला नाही तुम्हाला? आजपर्यंत सर आम्ही नगर परिषदेची ज्या आचारसंहिता झाली त्या दिवशीपासून आम्ही आज तक आहेत स्ट्रॉंग रूममध्ये आम्ही इमानी इतबारे काम करत आहात. आम्ही वेळोवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आणि संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना आम्ही याच्याबद्दल वेळोवेळी पाठपुरावा केला, तरी आम्हाला आतापर्यंत घेऊत असे उडवाउडवीची उत्तरे दिले. आणि आता अलीकडच्या काळात सध्या बजेट संपलेलं आहे आणि बजेट आल्याच्या नंतर तुम्हाला भत्ता देण्यात येईल. पण तो आम्हाला असं वाटतो की आतापर्यंत उडवाउडवीची उत्तरे देऊन आम्हाला आतापर्यंत गॅसमध्ये ठेवण्यासारखे ठेवले आणि आता ह्यांची न देण्याची इच्छा असल्यामुळं तो भत्ता आल्याच्या नंतर देईल असं आम्हाला वाटत नाही. की शासनाचा भत्ता येऊ शकतो किंवा नाही येऊ शकतो, पण येण्याची शाश्वती नसल्यामुळं आमच्या जी भत्त्याबद्दल आस होती ती आस आमची निघून गेलेली आहे. तरी आजपर्यंत 20 जणांचं आहे, त्याच्यामध्ये अधिकारी पण पोलीस आणि अधिकारी असं दोन्ही मिळून 20 जणांचा भत्ता पेंडिंगमध्ये आहे. आणि तो भत्ता मिळणार नाही असं सुद्धा तुम्ही म्हणता, म्हणजे वाटतंय तुम्हाला? वाटतंय तसं आम्हाला की तो आतापर्यंत आम्हाला देऊत असे 10 वेळेस 50 वेळेस म्हणले आणि आज म्हणतात की आमच्याकडे बजेट नाही, बजेट आल्याच्या नंतर देऊत. तर आज आमच्या आतापर्यंतच्या नोकरीमध्ये असं कधी घडलेलं नाही की ज्या त्यावेळेस आम्हाला त्यावेळेस पैसा दिलेला आहे आणि आम्हाला फक्त आतापर्यंत त्यांनी फक्त देऊत असं हे आश्वासन देऊन आम्हाला आतापर्यंत गप बसले आणि सगळं जिकडे तिकडे झाल्याच्या नंतर म्हणतात की आमच्याकडे बजेट नाही, बजेट आल्याच्या नंतर देऊत. ह्याच्यासाठी आम्हाला भीती आहे की बजेट काय येणार नाही आणि आम्हाला काय मिळणार नाही. या संदर्भामध्ये तुम्ही डिपार्टमेंटचे जे तुमचे वरिष्ठ अधिकारी असतात, आता आपल्या इथं समजा SP असतील किंवा दुसरीकडे कुठं तुम्ही पत्रव्यवहार वगैरे त्यांना काय मांडलं का त्यांच्या? नाही, आमच्या डिपार्टमेंटला पत्रव्यवहार ह्याच्यासाठी आम्ही केलेला नाही की आम्ही ज्यावेळेस आम्ही तर नेमणुकीला येतो त्यावेळेस आम्ही निवडणूक आयोगाचे तावेदार असतो आणि आमची जी बी काय मागणी असते त्या निवडणुकापुरती तर आम्ही निवडणूक आयोगाला किंवा संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यालाच आम्ही घराने मांडू शकतो आणि त्यांच्यापासूनच आमचं काय असेल ते आमचं निपटारा करून घेऊ शकतो. आम्ही आता किती दिवसापासून तुम्ही इथं म्हणजे स्ट्रॉंग रूमला पहारा देताय? ज्या दिवशी आचारसंहिता नगर परिषदेची ज्या दिवशी आचारसंहिता लागू झाली, इलेक्शन डिक्लेअर झालं त्या तारखेपासून आम्ही आज तगायत सुद्धा आम्ही स्ट्रॉंग रूम गार्डच करतो आम्ही. आणि 20 जणांचा भत्ता पेंडिंगमध्ये? 20 जणांचा भत्ता पेंडिंगमध्ये आहे. आता काय करणार तुम्ही? समजा ही भत्ता तुम्ही म्हणता तसं जर मिळालाच नाही किंवा उशीर लागला तर तुम्ही पुढे काय करणार? नाही, आमची काही राष्ट्र मागणी आहे. आम्ही इमानीद्वारे काम केलेलं आहे. रात्रंदिवस थंडीमध्ये आम्ही जागरण केलेलं आहे. आम्ही ह्याकरता आमचा जो हक्क आहे आम्ही तो मागत आहोत. जर शासनानं नाही दिलं तर शेवटी आम्ही आता शासनाचं काय करू शकणार? आम्ही शासनाचे प्रतिनिधी आहोत, अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत. शेवटी शासनानं जे आदेश दिला आम्हाला तो मानावाच लागेल, तो प्रश्न वेगळा. परंतु का दिला नाही, कशासाठी दिला नाही ह्याचं आमचं जर समाधान झालं तर थोडंसं बरं होईल. किती आहे तुमचं आता? किती ड्युटी किती दिवस राहील? माझी ड्युटी फक्त 4.25 महिने राहिलेली आहे सर. अच्छा. हो, आणि माझी पूर्ण 39 वर्ष सेवा झालेली आहे. हो, ठीक आहे. आणि आता ही तुम्ही मागणी करताय की मिळायला पाहिजे? मागणी करता की मिळाला पाहिजे आम्हाला. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर हे पहारा देणारे जे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आहेत त्यांचा भत्ता मिळणं गरजेचं आहे. त्यांनी वारंवार मागणी केलेली आहे आणि तो भत्ता मिळायला पाहिजे अशी मागणी आता ते करतायत. कॅमेरामॅन अभिजित बिशेसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.